येत्या 3 महिन्यावर येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा 2 ऑगस्ट 2024 शुक्रवारी मावळ तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून मावळ तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आजपासून 12 ठिकाणी पुढील 3 दिवस बैठकांचं आयोजित करण्यात आलेला आहे। या बैठकांच्या माध्यमातून आमचा गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे। त्याला सक्रिय करून येणाऱ्या काळातली निवडणूक राज्यासाठी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। विद्यमान आमदार जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण मावळ हा भाजपसाठी सोडावा यासाठी काही आग्रही मागणी करणार? मावळ तालुक्याचा संपूर्ण जर इतिहास पाहिला तर 1957 ला मावळ विधानसभेतून रामभाऊजी माळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। 1957 ते 2024 यामध्ये सर्वात जास्त वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार मावळ तालुक्यातल्या जनतेने या ठिकाणी निवडून दिलेला आहे। संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे। त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत। यासाठी तुम्ही मागणी करणार आहात, पण विधानसभेसाठी चेहरा कोण असणार आहे किंवा कोणाची तयारी किंवा कोणाला तुम्ही पुन्हा एकदा तयारी करणार आहे की अजून कोणता नवीन चेहरा देणार? महायुती म्हणून ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी ही पहिली आग्रहाची मागणी आणि कमळ चिन्ह हा आमचा चेहरा असणार आहे हे देखील आज या ठिकाणी सांगतो। नुकताच 25 जुलैला एका नेत्याचा वाढदिवस झाला। संपूर्ण तालुक्यावर त्यांनी फ्लेक्सबाजी केली। फिक्स आमदार, भावी आमदार याकडे कसं पाहता? ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। येणारी निवडणूक आमच्या पक्षाचा आमचा एखादा नेता शेवटी स्वप्न आणि प्रत्यक्ष काम करून काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतोय, त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहे। तुम्ही नाव नाही घेतलं पण मी नाव घेतो। 25 तारखेला आमच्या रविअप्पा बेगडेंचा वाढदिवस झाला। स्वाभाविक आहे, कार्यकर्ते फ्लेक्स लावतात आणि नेत्यांच्या साठी कार्यकर्ते आग्रही असतात। शेवटी कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना या निमित्ताने व्यक्त केल्या। काय सांगते पण आमदार देखील आहेत, तुम्ही स्वतः आता म्हणताय की आम्ही भाजपसाठी हा मतदारसंघ सोडण्यासाठी आग्रही मागणी नेत्यांकडे वरिष्ठ लेवलला करणार आहात। पुन्हा एकदा मावळमध्ये विधानसभेच्या निमित्ताने महायुतीमध्ये कलगीतुरा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल? संघर्ष हा विषय नाहीये। महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं ते लोकसभेला आपण सर्वांनी जवळून पाहिले। आमच्यासाठी महायुती सर्वोच्च आहे, परंतु मावळ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे हे यापूर्वी देखील अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे। पुन्हा एकदा या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या नेत्यांकडे आग्रहाचा असणार आहे।